बुद्धाने आत्म्याच्या मुक्तीच्या किंवा मोक्षाच्या सिद्धांताऐवजी निर्वाणाचा सिद्धांत प्रतिपादिला. यावरून स्पष्ट होते की बुद्धाच्या शासनाचा सिद्धांत हा मौलिक सिद्धांत आहे. यात जे काही थोडे बहुत पुरातन सिद्धांतांचे अंश आहेत त्यात एकतर परिवर्तन करण्यात आले आहे किंवा त्याची नवी व्याख्या तरी करण्यात आली आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केले आहे. आपण पठण करतो आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. सुरू करूया पुढील वाचनाला. बुद्धाने काय स्वीकारले? त्याच्या शिकवणीचे प्रथम महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्याने चित्ताला सर्व बाबींचा केंद्रबिंदू मानून मान्यता दिली. चित्त वस्तूचे पूर्वगामी आहे, तेच त्याच्यावर प्रभुत्व गाजविते, तेच त्याच्या उत्पत्तीचे कारण आहे. जर चित्त नियंत्रित असेल तर सर्व काही नियंत्रित असते. चित्त हे सर्व मानसिक प्रवृत्तीत प्रधान आहे. चित्तच प्रमुख आहे. चित्त मानसिक प्रवृत्तीची उत्पत्ती आहे. चित्त साधना हे प्रथम साध्य आहे. त्याच्या शिकवणीचे दुसरे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे चित्त हेच सर्व बऱ्या वाईटाचे स्रोत आहे. हे बरे वाईट आमच्या चित्तात उत्पन्न होते किंवा बाह्य कारणाचा चित्तावर परिणाम म्हणून आमच्या वाट्याला येते. जे काही वाईट असेल, वाईटाशी संबंधित असेल, वाईटाशी संलग्न असेल, ती सर्व चित्ताची उत्पत्ती आहे. तसेच जे काही भले आहे, भल्याशी संबंधित आहे, भल्याशी संलग्न आहे, तीही चित्ताचीच उत्पत्ती आहे. जर कोणी मनुष्य चित्तात दुष्ट हेतू ठेवून बोलतो किंवा एखादे कर्म करतो तेव्हा दुःख त्याच्या वाट्याला येते. बैलगाडी ओढणाऱ्या बैलाच्या मागे गाडीची चाके येतात त्याप्रमाणे. म्हणून चित्ताची निर्मलता हेच धर्माचे सार आहे. त्याच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पाप कर्मापासून विरक्ती. त्याच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे खरा धर्म धर्मशास्त्रात नाही. खरा धर्म धर्मतत्वांच्या आचरणात निहित आहे. बुद्धाचा धम्म हा त्याचा आविष्कार नव्हता, त्याची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? बुद्ध आणि त्याचा विषाद योग. धम्माचा उपदेश द्यावा अथवा नाही. बोधी प्राप्त झाल्यावर आणि सतधम्माचा मार्ग गवसल्यावर बुद्धाच्या मनात शंका निर्माण झाली. त्याने या नवीन मार्गाचा, आपल्या धम्माचा प्रचार करावा, या धम्माची शिकवण द्यावी अथवा आत्मपूर्णत्वासाठी समर्पित प्रयास करावे असा प्रश्न त्याला पडला. बुद्ध स्वतःशीच बोलले, निस्संदेह मला धम्माचा मार्ग गवसला आहे, पण हा धम्म सामान्य माणसासाठी स्वीकारणे आणि आचरणात आणणे महाकठीण कर्म आहे. सुखाकरताही हा धम्म अति सूक्ष्म आहे. आत्मा आणि परमात्मा यांच्या मायाजाळातून माणसाची मुक्ती कठीण आहे. धार्मिक विधी आणि कर्मकांड यांच्या बंधनातून माणसाची मुक्ती कठीण आहे. कर्मवादापासून माणसाची मुक्ती कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेपासून माणसाची मुक्ती कठीण आहे. आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नसून मरणोत्तर आत्मा जिवंत राहत नाही किंवा त्याचे अस्तित्वही असत नाही, हा माझा सिद्धांत त्यांना ग्रहण करणे कठीण आहे. मनुष्य मात्र स्वार्थरत आहे. स्वार्थातच त्यांना आनंद वाटतो, स्वार्थातच त्यांना सुख वाटते. स्वार्थापेक्षा नैतिकता श्रेष्ठ आहे, हा माझा सिद्धांत त्यांना ग्रहण करणे कठीण आहे. जर मी माझा धम्म कथन केला आणि इतरांना तो समजलाच नाही किंवा त्यांना
समजला पण त्यांनी स्वीकारलाच नाही, किंवा त्यांनी स्वीकारला पण आचरणात आणलाच नाही, तर त्यांना कष्ट होतील आणि मला क्लेश होतील. म्हणून मी जगातून निवृत्त होऊन संन्यस्त जीवन का जगू नये आणि माझ्या धम्माचा उपयोग मी आत्मपूर्णत्वासाठी का करू नये? अंती मी माझे कल्याण तरी साधू शकेन. बुद्ध हे स्वतःशीच बोलले. त्यांनी स्वतःशीच विचारणा केली. अशा प्रकारे त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला. त्यांचे चित्त निष्क्रियतेकडे वळले. धम्मोपदेश न देण्याचे बुद्धाने ठरविले. बुद्धाच्या चित्ताची अस्वस्थता ब्रह्मसंपत्तीला जाणवली. बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे त्याला जाणवले. त्याने विचार केला की जर तथागत निष्क्रियतेकडे वळणार असतील तर बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश देणार नसतील तर संसाराचा निश्चितच नाश होणार. जग निश्चितच विनाशाला प्राप्त होणार. चिंताग्रस्त होऊन ब्रह्म संपत्तीने ब्रह्मलोकाचा निरोप घेतला. तो बुद्धापुढे उपस्थित झाला. त्याने आपले वस्त्र खांद्यावर व्यवस्थित केले आणि दोन्ही कर जोडून वदला. आता आपण सिद्धार्थ गौतम राहिला नाही. आता आपण बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्ध आहात. आपणास बुद्धत्व प्राप्त झाले आहे. आपण तथागत आहात. आपण मनुष्य मात्रांना धम्माचा प्रकाश देण्यापासून कसे विमुख होऊ शकता? मनुष्य मात्रांना दुःखाच्या मार्गाहून परावृत्त करण्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता? या जगी प्राणी मात्र अपवित्र आहेत, अमंगल आहेत. जर त्यांना धम्माचे ज्ञान प्राप्त झाले नाही तर ते विनाशास प्राप्त होतील. ब्रह्मसंपत्ती पुढे म्हणाला, भगवान, आपण जाणत आहात की प्राचीन काळी मगध देशात एक धर्म उदयास आला होता. तो धर्म अपवित्र आणि अमंगल होता. भगवान, मनुष्य मात्राच्या कल्याणाकरिता आपण आपल्या अमूर्त धम्माचे द्वार उघडणार नाही काय? कोणी गिरी शिखरावर उभा राहून गिरी पायथ्याशी उभा असणाऱ्या लोकांना पाहतो, तसेच आपण प्रज्ञा शिखरावर उभे आहात. हे भगवान, आपल्या दुःखाचा नाश झाला आहे. आपण आपल्या चहूकडे उभ्या असलेल्या या मनुष्य मात्रांकडे पाहावे. ते दुःख सागरात बुडाले आहेत असे आपणास दिसेल. हे वीर श्रेष्ठ, हे अजेय, हे सार्थवाह, हे जन्म ऋणातून मुक्त महामानवा, उठा, जगाच्या कल्याणार्थ विचरण करा. जगापासून विमुख होऊ नका. हे भगवन, आपण कृपा करावी. आपला धम्म मनुष्य आणि देवतांना सांगावा. बुद्ध उत्तरले, हे मनुष्य मात्र श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशा ब्रह्म, मनुष्य मात्रांना माझा धम्म कथन न करण्यामागे त्यांना कष्ट होतील व मला क्लेश होतील, हीच माझी भावना आहे. या जगात दुःख आहे. हे जग दुःखाने परिपूर्ण आहे. हे बुद्धाने जाणले. हातावर हात ठेवून संन्याशाचे निवृत्त जीवन जगणे आणि या जगी दुःख असेच कायम राहू देणे योग्य नाही, हेही बुद्धाला जाणवले. संन्यास त्याला निरर्थक वाटला. संसारातून पलायन त्याला निरर्थक वाटले. संन्याशाचीही या संसारातून मुक्ती नाही हे त्याला जाणवले. जगातून मुक्ती हा काही मार्ग नव्हे, तर परिवर्तनाने जगाला उन्नत करण्यासाठी प्रयात्रच राहणे हाच एकमेव मार्ग आहे, हेही त्याला सापडले. त्याने संसार त्याग केला होता. याला कारण संघर्ष, परिणामी त्याच्या वाट्याला दुःख कष्ट आले. ज्यावेळी त्याच्याकडे यावर काही निदान नव्हते, आपल्या धम्माचा प्रचार प्रसाराने तो या जगातून दुःख आणि कष्टाचे निवारण करू शकत असेल तर संसाराभिमुख होऊन मनुष्य मात्राची सेवा करणे
हे त्याचे कर्तव्य आहे, हे त्याने जाणले. आत्मोन्नतीच्या नावावर निष्क्रियतेची मूर्ती म्हणून शांत बसून राहणे हे आपले कर्तव्य नाही, हेही त्याने जाणले. बुद्धाने ब्रह्मसंपत्तीचा अनुरोध स्वीकारला. त्याने जगाला धम्माचा उपदेश द्यायचा निर्णय घेतला. ब्रह्मसंपत्तीद्वारा शुभ संदेश. ब्रह्मसंपत्तीला असे वाटले की बुद्धाने सामान्य जणांना धम्मोपदेश द्यावा, याकरिता बुद्धाचे मन वळविण्यात मी सफल झालो आहे, मी निमित्त ठरलो आहे, याची त्याला प्रसन्नता वाटली. त्याने बुद्धाला नमस्कार केला. त्याने बुद्धाला प्रदक्षिणा घातली. त्याने बुद्धाकडे दृष्टिक्षेप केला. त्याने बुद्धाचा निरोप घेतला. परतीच्या मार्गावर तो जगाला घोषित करीत होता, हा शुभ संदेश ग्रहण करावं, प्रसन्न व्हा. बुद्धाला या जगातील दुःख आणि कष्टाचे मूळ कारण ज्ञात झाले आहे. बुद्धाला त्यातून मुक्तीचा मार्गही गवसला आहे. बुद्ध दुःखी, कष्टी, निराश जनांना संतोष प्रदान करील. बुद्ध युद्धग्रस्तांना शांती प्रदान करील. ज्याचे धैर्य समाप्त झाले आहे त्यांना धैर्य प्रदान करील. जे दलित आणि पीडित आहेत त्यांच्या जीवनात तो आशा आणि विश्वास निर्माण करील. जीवनात निरंतर दुःख आणि कष्ट भोगणाऱ्यांनो, निरंतर अन्यायाची अपेक्षा करणाऱ्यांनो, तुम्ही हा सुखाचा संवाद ऐकून प्रसन्न व्हावे. दुःखी आहात त्याच्या व्रणावर फुंकर घालण्यासाठी, क्षुधित आहात त्यांच्या क्षुधा शांत करण्यासाठी, भागलेले आहात त्यांचे कष्ट हरण्यासाठी, तृष्णार्त आहात त्यांची तृष्णा तृष्टीसाठी, अंधकारात आहात त्यांना प्रकाश दिसावा यासाठी, परित्यक्त आहात त्यांच्या कल्याणासाठी. बुद्ध आपला धम्म सांगणार आहे, तुम्ही प्रसन्न व्हावे. बुद्धाचा धम्म हा मैत्रीचा धम्म आहे. जे परित्यक्त आहेत, त्यागलेले आहेत, ज्यांचे कोणीही नाही, अशांना अंगीकारण्याची इच्छा व्हावी अशी प्रेरणा देणारा हा धम्म आहे. जे पतित आहेत त्यांच्या उत्थानाची प्रेरणा देणारा हा धम्म आहे. जे पददलित आहेत, वारसहीन आहेत, त्यांच्याकरिता या धम्मात समतेचा दिव्य अलौकिक मार्ग आहे. हा मार्ग त्यांना प्रगतीपथावर अग्रसेर करेल. बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे आणि पृथ्वीवर सद्धम्माचे राज्य स्थापन व्हावे असा बुद्धाचा हेतू आहे. बुद्धाचा धम्म हा सत्याचा धम्म आहे, पूर्ण सत्य धम्म आहे. या धम्मात सत्याशिवाय काहीही नाही. बुद्धाचा धम्म म्हणजे सत्य आणि सत्य. बुद्ध धन्य आहेत कारण त्यांचा धम्मपथ हा विवेकाचा पथ आहे. हा मिथ्या विश्वासापासून मुक्तीचा पथ आहे. धन्य तो बुद्ध जो सत्याचा मार्ग दाखवितो. धन्य तो बुद्ध जो शांती प्रवण अशा निर्वाणाचा मार्ग दाखवतो. धन्य तो बुद्ध कारण त्याचा धम्म मैत्री, करुणा आणि भ्रातृभाव शिकवितो. धन्य तो बुद्ध कारण त्याचा धम्म आपल्या बंधुभावांच्या मुक्तीला कारण ठरतो. धम्मदीक्षेचे 2 आयाम. बुद्धाच्या धम्म प्रचार योजनेत धम्मदीक्षेचे 2 आयाम आहेत. पहिली दीक्षा म्हणजे बुद्ध भिक्खूंची दीक्षा. भिक्खूंना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते. दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थांची उपासक म्हणून दीक्षा. हे उपासक सामान्य धम्मानुगामी होत. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन पद्धतीत प्रमुख 4 भेद आहेत. अन्य सर्व बाबतीत मात्र दोहोंचीही जीवन पद्धती समान आहे.
उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग करून परिव्राजक होतो. भिक्खू आणि उपासक दोहोंनाही आपल्या दैनंदिन जीवनात काही नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. भिक्खूंकरिता नियम म्हणजे व्रत त्यांचे पालन न करणे दंडनीय आहे. उपासकाकरिता हे नियम म्हणजे शील, त्यांचे सर्व क्षमतानिशी त्याने त्याचे पालन करावे ही अपेक्षा. उपासक धनसंपदा धारण करू शकतो, भिक्खू धनसंपदा धारण करू शकत नाही. उपासक होण्यासाठी कोणतेही संस्कार आवश्यक नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा हा संस्कार आवश्यक आहे. त्यांच्याकडे दीक्षेकरिता जे आले त्यांना त्यांच्या इच्छेनुसार बुद्धाने भिक्खू अथवा उपासक म्हणून दीक्षा दिली. जेव्हा इच्छा असेल तेव्हा उपासकाला भिक्खू म्हणून दीक्षित होता येते. भिक्खूने महत्त्वाच्या व्रतांचे पालन केले नाही तर तो भिक्खू राहणार नाही. त्याने भिक्खू संघाचे सदस्यत्व त्यागले तरीही तो भिक्खू राहणार नाही. ज्याच्या नामोल्लेख आगामी पृष्ठात आहे त्यांनाच बुद्धाने दीक्षा दिली असे मानण्याचे काही कारण नाही. जे निवडक दाखले दिले गेले आहे ते हे दर्शविण्यासाठी की बुद्धाने धम्माची दीक्षा घेताना किंवा संघात प्रवेश देताना जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेद केलेला नाही. तर मित्रांनो, आजचे आपले वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत पुढील भागात. जर आपणास माझी ही वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.